ताई निघून गेल्यामुळे काँग्रेसच्या लोकांवर काही परिणाम होणार नाही एवढंच आहे. त्या घराण्यावर काँग्रेसची मंडळी प्रेम करत होती जीवापाड हे मात्र निश्चित आहे. की त्या म्हणतायत की मी राजीव सातवांचं विकासाचं स्वप्न साकार करायला गेलं आहे. ते तसं काही नाही आहे. आता ते पुन्हा याच्यासाठी गेले आहेत की त्यांना पुन्हा आमदार होता येतं का, खासदार होता येतं का, मग राज्यात त्यांना मंत्रिमंडळात मंत्री होता येतं का. जे मागच्या काळामध्ये या सरकारच्या जेव्हा हे सरकार पलटलं तेव्हा जो खोक्यांचा विषय झाला तसं तर काही नाही आहे ना. जी लोकशाहीला मजबूत करते, आपल्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडते, ज्याच्यासाठी लोक पक्ष सोडतात. मग ह्यांनी कशासाठी पक्ष सोडला आहे? या व्हिडिओमध्ये सातवांच्या ज्या चुलती आहेत काकू, त्यांच्याही डोळ्यात अश्रू आलेले दिसत आहेत. तुम्ही सुद्धा भावनिक झाले. पक्षप्रवेश खूप होतात, मात्र डोळ्यात अश्रू येण्याचं काय कारण? राजू सातवच्या काकू ज्या फोटो दाखवला त्या सुभाषरावच्या पत्नी आहेत. त्या एकेकाळच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि राजू सातवांच्या त्या आशीर्वादाने निवडून आलेल्या होत्या. राजू सातवावर आणि त्या घराण्यावर प्रेम करणारी या जिल्ह्यातली असंख्य, जे की पूर्वीची जिल्हा परभणी असताना असंख्य लोक होते. पण राजू सातवांनी जे काँग्रेसमध्ये काम केलं ते उल्लेखनीय काम होतं. राजू सातवांनी तरुण वयामध्ये पंचायत समिती सदस्य होणं, जिल्हा परिषद सदस्य होणं, जिल्हा परिषद कृषी सभापती होणं आणि महाराष्ट्राचं युवक काँग्रेसचा अध्यक्ष होणं, तद्वतच हे काँग्रेसचा अध्यक्ष होताना आमच्या प्रशासकासोबत गप्पाटप्पा करून सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय हे समजून घेणं आणि सेंटर लेवलला इंटरव्ह्यू देणं आणि त्या इंटरव्ह्यूमधून तो सेंटरचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होणं, या त्या पाठीमागं भूमिका इथल्या जनतेची होती, जनतेचा आशीर्वाद होता. म्हणून त्यांनी काँग्रेससाठी अहोरात्र प्रेम केलं. परंतु काळानं घाल घातला आणि ते दिवंगत झाले. त्याच्यानंतर त्यांच्या सुविज्ञपती यांना अपक्षाने 2 वेळेस MLC केलं. पण मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, काँग्रेसवर खरंच या लोकांनी प्रेम केलं आहे. आम्हीसुद्धा या घराण्यावर प्रेम केलेलं आहे, त्यात काही शंका नाही. परंतु ह्या ज्या तिकडे गेलेल्या आहेत निघून, त्या अतिशय बेकार आहेत. तिकडे अशोकराव निघून गेलेत म्हणून काय सगळी जनता निघून गेलेली नाही. काँग्रेस प्रणित जनता, काँग्रेसवर प्रेम करणारी जनता आताही टिकून आहेत. अशोकराव जरी गेले तर काँग्रेसचा तिथला खासदार आलेला आहे. त्याच्यामुळे ताई निघून गेल्यामुळे काँग्रेसच्या लोकांवर काही परिणाम होणार नाही एवढंच आहे. त्या घराण्यावर काँग्रेसची मंडळी प्रेम करत होती जीवापाड हे मात्र निश्चित आहे. परंतु काँग्रेसच्या मतावर किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. यानंतरच्या भविष्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस स्वबळावर ताकदीनं लढवेल आणि जिल्हा परिषद पूर्वी जी काँग्रेसची होती याच्यानंतर सुद्धा काँग्रेसची जिल्हा परिषद येईल. कारण राजू सातव झालं किंवा राजू सातवंचे आई झाले, यांनी काँग्रेससाठी प्राणप्रतिष्ठा केली होती. काँग्रेसवर फार प्रेम केलं होतं त्या घराण्याने आणि लोकांवरही त्यांनी प्रेम केलं मायलेकरांनी. परंतु काँग्रेसच्या विचाराची प्रतारणा सातवताईने केली असं मला वाटतं. खरं म्हणजे प्रज्ञा सातवांचा हा जो निर्णय आहे हे आता या राज्यामध्ये ओपन सिक्रेट आहे. हे ओपन सिक्रेट अतिशय गंभीर आहे. हे ओपन सिक्रेट असं आहे की या राज्याची लोकशाही कशी कमकुवत होईल त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने केलेलं षडयंत्र आहे. आणि त्या षडयंत्रामध्ये ज्यांना काँग्रेसने सर्वस्व दिलं आहे अशा लोकांनी सहभागी होणं हे त्याच्यापेक्षा आणखीन चिंतेचा भाग आहे. आणि दुसरा ओपन सिक्रेट आता हे आहे की त्या म्हणतायत की मी राजीव सातवांचं विकासाचं स्वप्न साकार करायला गेलं आहे. ते तसं काही नाही आहे. आता ते पुन्हा याच्यासाठी गेले आहेत की त्यांना पुन्हा आमदार होता येतं का, खासदार होता येतं का, मग राज्यात त्यांना मंत्रिमंडळात मंत्री होता येतं का, किंवा जे मागच्या काळामध्ये या सरकारच्या जेव्हा हे सरकार पलटलं तेव्हा जो खोक्यांचा विषय झाला तसं तर काही नाही आहे ना. हे अशा प्रकारचं त्यांची जी कृती आहे ही काँग्रेसच्या आणि या लोकशाहीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारी त्यांनी कृती केलेली आहे. नाही, मग 100 खोके शिंदेच्या आमदारांना दिले तर काँग्रेसच्या आमदारांना दिले असतील का? आता हे तर सर्वश्रुत झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीची जी नीती आहे ही कशा प्रकारची नीती आहे. आता तर ते निवडणुकांमध्ये, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचे जे प्रताप चाललेले आहेत. नाही, पण नाईक साहेब, हा एकनाथ शिंदेचे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये 100 खोके एकदम ओकेचे नारे दिले जातात. आता काँग्रेसचे आमदार बी याच्यात असू शकतात का? हो, निश्चित. जर काही फॅक्ट समोर आल्या तर आता त्यांच्याबद्दलही जे लोक गेलेले आहेत, ज्यांनी लोकशाहीचा खून केला आहे, त्यांच्याबद्दल आता भविष्यात या वल्गना त्यांच्या विरुद्ध पण होणारच आहेत. प्रज्ञा सातवांना काही असं आमिष दिलेला असावं 100 खोक्यांचं? निश्चितपणाने मी तुम्हाला हे ओपन सिक्रेट सांगतो आहे
की त्यांनी स्वतः जेव्हा पक्ष सोडला आणि पक्ष सोडल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं कोणाबद्दलही काही मत नाही आहे, मला काँग्रेस पक्षाबद्दल काही बोलायचं नाही, कोणाबद्दल काही बोलायचं नाही. मग पक्ष सोडला कशाला? पक्ष हा कशासाठी सोडतो? जेव्हा एखाद्या सार्वजनिक प्रश्नावर काही अन्याय होतो, एखाद्या आपल्या वैयक्तिगत जी भूमिका जी लोकशाहीला मजबूत करते, आपल्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडते, त्याच्यासाठी लोक पक्ष सोडतात. मग ह्यांनी कशासाठी पक्ष सोडला आहे? आणि यांचं वागणं, बोलणं, कृती ही हिंगोलीकरांना चांगली माहिती आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात झाकलेलं काहीच नाही. आता तुम्ही विधानसभा निवडणूक लढवली, आत्ता काही वरिष्ठ नेते म्हणतात प्रज्ञाताईंनी 100 खोके घेतले असावेत, कितपत तथ्य याच्यात? BJPचं तोडा आणि फोडा असं राज्य काम करायचं आहे. 100 खोक्यामध्ये कितपत तथ्य प्रज्ञा सातवांच्या पक्षप्रवेश? सांगता येत नाही. आमचे नेते म्हणल्यानंतर त्याच्यात काहीही दुमत नाही असं माझी धारणा आहे. त्याचं कारण असं आहे, लोकात कुजबूज चालू आहे तशी. बाहेर मला जे फोन आलेत लोकांचे, साहेब असं झालं असेल का, तुम्हाला काय वाटते? ते म्हणतात आम्हाला तसं वाटते झालं असेल, कदाचित झालं असेल. गुजरातमध्ये मी त्यांच्यासोबत नव्हतो, माझा मित्र राजेंद्र राग त्यांच्यासोबत होता त्यावेळेस, आणि त्यावेळेस वर हल्ला पण झाला होता आणि त्यांची विचारधारा वेगळी होती. तुम्ही आता म्हणले 1980ला रजनी सातवला तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी त्यांना तिकीट दिलं होतं आणि तेव्हा ते निवडून आल्या होत्या. नंतर भोसले या जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये ते मंत्री पण झाल्या होत्या. तर या घराण्याला काँग्रेस पक्षानं भरपूर दिलं आणि 99ला पण रजनी सातव पक्ष सोडून गेल्या, राष्ट्रवादीत गेल्या. तेव्हा पवारसाहेबांनी वेगळा पक्ष काढला होता. पण आम्ही खंबीरपणे पक्षासोबत होतो आणि पूर्वीपासून पक्षासोबत आहे आणि राहणार आहे, याच काही दुमत नाही. किती अन्याय व पक्षांतर्गत आमच्यावर अन्याय झाला, परंतु आमची पक्षावर काही नाराजी नाही. आम्ही पक्षाचं काम करणार. आणि आत्ताही कळमनुरीमध्ये मी मिटिंग घेतली आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व पक्षप्रेमी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते पण आहेत त्याच्यामध्ये, आणि ते सर्व हजर होते आणि ते म्हणले की बाबा आम्ही काँग्रेससोबत आहे. काय असेल पक्षप्रवेशाच्या पाठीमागचे 3 कारणं काय असावीत? 1, 2 आणि 3. एक तर ते स्वार्थापोटी गेलेत. कसला स्वार्थ? आता त्यांना काही शब्द दिला असेल भाजपनं, किंवा मग ते खोके वगैरे काही असं काही असेल, ते आम्हाला तितकं त्याच्या माहिती नाही. आम्ही स्वतः सोर्स ऑफ इकॉनॉमिकल सब्जेक्ट येतो का त्याच्यात? होऊ शकते, याच्यात काही हे नाही असं. किंवा मग कोणतं अजून दुसरं ईडी काहीतरी असालच, दुसरं काहीतरी. हे समजा भाजप हा अतिशय षडयंत्रकारी पक्ष आहे आणि त्यांनी आता ह्याच्यात काय म्हणणं प्रावीण्य प्राप्त केलं आहे की या देशाची लोकशाही कशी संपवायची आहे, आणि त्याचाच हा भाग आहे. तुम्ही आता खोक्यांचा प्रश्न विचारत होते. हा खोक्यांचा जो विषय आहे, हा खोक्यांचा विषय याच्यापूर्वी सुरू झाला आहे. तो स्थानिक स्वराज्य संस्थेतही केलेला आहे अशी पण आम्हाला माहिती मिळालेली आहे. म्हणजे हे काही आता, आणि त्यांच्या सगळ्या ज्या कृती आहेत हे ओपन सिक्रेट आहे. आता ह्याच्यात काही झाकलेलं नाही आहे. आणि हे अतिशय वेदनादायी आहे की ज्यांना पक्षाने सर्वस्व काही दिलं, ज्यांची पक्षाने इतकी काळजी घेतली, इतका विरोध असताना त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा काँग्रेस पक्षाने MLC केलं, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना केलं. या राज्यातल्या अनेक वर्गांचा रोष काँग्रेस पक्षाने सार्वत्रिक निवडणुका असताना ओढवून त्यांना पुन्हा संधी दिली. याचं त्यांना कोणतंही भान उरलेलं नव्हतं आणि ते भान नसल्यामुळं त्यांनी अशा प्रकारे काँग्रेस पक्षाच्या आणि या महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखं पाप त्यांनी केलेलं आहे. आणि मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो की त्यांना या पापाची परतफेड करावी लागेल आणि या हिंगोलीची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. त्यांना भविष्यामध्ये हिंगोली सोडून जावं लागेल. ह्या काँग्रेस नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या. हिंगोलीमध्ये आता काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि साम TVशी बोलताना काँग्रेसच्या ज्या प्रज्ञा सातव होत्या, विधान परिषदेचे आमदार ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच प्रज्ञा सातवांना भाजपनं 100 खोक्यांचं आमिष दिला असावं आणि त्यामुळेच त्या भाजपमध्ये गेल्या असाव्यात असा सगळा काँग्रेसचे जे महाराष्ट्र स्तरावरचे नेते आहेत त्यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंतर काँग्रेसच्या देखील आमदारांना या ठिकाणी भाजपनं 100 खोक्यांचं आमिष दिल्याचं या ठिकाणी आरोप होत आहेत. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली.